अध्यक्ष महोदय, आज ग्रामीण महाराष्ट्रात जर आपण पाहायला गेलो तर ग्रामीण महाराष्ट्रामध्ये मधली जनता ही या संपूर्ण अधिवेशनाकडे अतिशय लक्ष लावून पाहत असते की बाबा जे आपण 288 आपले प्रतिनिधी पाठवलेले आहेत ते कशावर चर्चा करतात। त्यांची अशी अपेक्षा होती की जे आपण सरकार निवडून दिलंय त्यांनी कर्जमाफीची घोषणा केली आहे म्हणून या अर्थसंकल्पात ते कर्जमाफीची घोषणा करतात का, पण त्यावर झालं नाही। त्यांनी कर्जमाफी केली नाही, मग विरोधक त्यांना ते प्रश्न विचारतात का, त्यावर सरकार उत्तर देतं का, त्यावर कुठे चर्चा होत नाही। शेतकऱ्यांच्या वीज बिला संदर्भात कुठे चर्चा होते का, तर ती पाहिजे तेवढी चर्चा होत नाही। लाडक्या बहिणीला जे 2100 रुपये देणार होते ते घोषित केले जातात का, तर ते होत नाही। त्यावर विरोधक प्रश्न विचारल्यावर समाधानकारक टाइम बाउंड उत्तर मिळेल का ते मिळत नाही। आणि महिलांच्या सक्षमीकरणावर तरी चर्चा होईल का, ती पाहिजे तेवढी होत नाही। पण ग्रामीण भागाची जेव्हा चर्चा होते तेव्हा जास्तीत जास्त मीडियामध्ये काय जातं, हु इज आका, ह्याचा आका कोण, त्याचा आका कोण। मला असं वाटतं आपण जे सगळे निवडून आलेलो आहोत हे मूलभूत आपले जे ध्येय धोरण प्रश्न आहेत यावर आपण कुठेतरी चर्चा करायला पाहिजे, असं मी एक पहिल्यांदा निवडून आलेलो सदस्य म्हणून आज अंतिम आठवड्या प्रस्तावाच्या माध्यमातून मला वाटतं।